16 डिसेंबर 2026 हा दिवस अनेक युवा क्रिकेटपटूंच्या आयुष्यात नवा प्रकाश देऊन आला। IPL 2026च्या मिनी ऑक्शनमध्ये देशभरातील नवोदित खेळाडूंवर फ्रँचायझीजने विश्वास दाखवला आणि अनेक स्वप्नांना प्रत्यक्षात आकार मिळाला। याच ऑक्शनमध्ये महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील शेरेसारख्या छोट्याशा ग्रामीण भागातून आलेल्या ओमकार तारमळेच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली। सनराइज हैदराबाद या बलाढ्य संघाने ओमकार तारमळेला 30 लाख रुपयांच्या बेस्ट प्राइजवर खरेदी केलं आणि त्याच्या मेहनतीला शिक्कामोर्तब केला। बापाची जिद्द आणि पोराचे कष्ट। ओमकारची निवड होता सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये ओमकारचे वडील तुकाराम तारमळे आनंदाच्या भरात खुर्ची सोडून उड्या मारतायत, डोळ्यात अश्रू आणि ओठांवर देवाचे आभार मानताना दिसतायत। हा क्षण केवळ एका खेळाडूच्या निवडीचा नव्हता, तर वर्षांच्या संघर्षाचा विजय होता। शहापूरच्या शेरेसारख्या एका छोट्या ग्रामीण भागातून येऊन थेट IPL सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचणं खरं तर सोपं नव्हतं। स्थानिक स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरी, अष्टपैलू खेळ आणि अपार मेहनतीचं हे फळ असल्याचं क्रीडा विश्वात बोललं जातंय। आता ओमकार ऑरेंज आर्मीच्या जर्सीमध्ये मैदानात उतरून शहापूरचा नाद जगभर पोहोचवण्यासाठी सज्ज झालाय। ओमकारचे वडील तुकाराम तारमळे म्हणतात, आमची आर्थिक परिस्थिती इतकी सक्षम नव्हती की मी माझ्या मुलाच्या स्वप्नांना सहज पंख देऊ शकेन। दिल्ली आणि त्रिपुराला खेळण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे 3 लाख रुपयांचं मी कर्ज घेतलं। आज त्याची मेहनत रंगाला आली आणि देवाने त्याला त्याच्या कष्टाचं फळ दिलं। या संपूर्ण घटनेनंतर ओमकार तारमळेनेही आपली प्रतिक्रिया दिली। ऑक्शन सुरू असताना अनेक दिग्गज खेळाडूंवर मोठ्या बोली लावल्या होत्या, पण ओमकार मात्र टीव्ही समोर नव्हता। तो मंदिरात बसून शांतपणे प्रार्थना करत होता। यावर ओमकारने प्रतिक्रिया दिली, मी फक्त देवाकडे पाहून शांत बसलो होतो। खरं तर एक वेळ अशी आली होती की मला क्रिकेट सोडावंसं वाटत होतं, पण शेवटी स्वतःवर विश्वास ठेवला आणि घरच्यांना सांगितलं मला अजून एक संधी हवी आहे आणि आज त्या विश्वासाचं मी चीज केलंय। ओमकारच्या यशानंतर खरं तर संपूर्ण शेरे गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ढोल नगाऱ्यांच्या गजरात गावकऱ्यांनी ओमकार आणि त्याच्या कुटुंबाचा जाहीर सन्मान केला। ही कहाणी आहे स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या एका पोराची आणि त्या स्वप्नांसाठी कर्ज काढून खंबीरपणे उभा राहिलेल्या बापाची। तुम्हाला एकूणच या प्रेरणादायी कहाणीविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।